नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या उदान मंत्र चॅनलवर. आज आपण पुढचा भाग घेऊन आलो आहोत द 48 लॉज ऑफ पॉवर पुस्तकातील लॉ 9 ते 16. हे नियम तुमचं आयुष्य, नेतृत्व शैली आणि व्यावसायिक यश यामध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतात. जर तुम्ही पहिला भाग म्हणजे पहिले 8 नियम अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की बघा. आजचा हा भाग तुमच्या मनाला चटका लावेल आणि डोकं शांत पण धारदार करेल. लॉ 9, जिंकून दाखवा कृतीने, बोलून नव्हे. विन थ्रू युअर ऍक्शन्स, नेव्हर थ्रू आर्ग्युमेंट. लोक वादात हरले तर ते अपमानित होतात. जरी तुम्ही मुद्दाम बोलून जिंकलात तरी समोरचा तुमच्याशी वैर धरतो, पण जर कृतीतून तुम्ही दाखवलं तर तो मान्य करतो. उदाहरण, लिओनार्डो दा विंचीने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून चर्चेला उत्तर दिलं. त्याचं लास्ट सपर चित्र म्हणजे वादाला उत्तर देणारी कलाकृती होती. शिकवण, शब्दांवर नाही तर कृतीवर भर द्या. शांत पण प्रभावी कामगिरी ही खऱ्या सत्तेची ओळख आहे. वाद आपला वेळ आणि ऊर्जा दोन्ही घेतो. सत्ताधारी लोक नेहमी कृतीतून आपली गुणवत्ता दाखवतात. लॉ 10, संसर्ग टाळा. दुःखी किंवा अपयशी लोकांपासून दूर राहा. इन्फेक्शन, अवॉइड दी अनहॅपी अँड दी अनलकी. काही लोक सतत नकारात्मक ऊर्जा घेऊन फिरतात. त्यांचं दुःख, अपयश तुमच्यावरही परिणाम करतं. उदाहरण, फ्रेंच क्रांती दरम्यान रोबस्पियर याच्याशी जे लोक होते ते शेवटी त्याच्यासारखेच संपले, कारण नकारात्मकतेचा संसर्ग झाला. शिकवण, ज्या लोकांमध्ये प्रेरणा, यश, सकारात्मकता आहे त्यांच्याजवळ राहा. ऊर्जा संसर्गजन्य असते. आपण ज्या लोकांत राहतो त्यांच्याच सरमिसळीत आपली मनस्थिती घडते. लॉ 11, लोकांमध्ये तुम्ही कोण आहात हे समजवू नका, स्वतःचं रूप तयार करा. लर्न टू कीप पीपल डिपेंडेंट ऑन यू. तुम्ही इतरांवर अवलंबून न राहता इतरांना तुमच्यावर अवलंबून बनवा. ही सत्ता मिळवण्याची कला आहे. उदाहरण, लुई एक फ्रेंच राजा, त्याने आपल्या सल्लागारांना इतकं अवलंबून बनवलं की त्याशिवाय त्यांना काहीच सुचत नसे. शिकवण, तुमच्याकडे अशी कौशल्यम असावी की लोकांना नेहमी तुमची गरज भासेल. ही सत्ता टिकवण्याची दीर्घकालीन युक्ती आहे. लॉ 12, प्रामाणिकपणाच्या जाळ्यात सापडू नका. सत्तेचा उपयोग करताना फसवा आणि लपवा. यूज सेलेक्टिव्ह ऑनेस्टी अँड जेनरॉसिटी टू डिसार्म युअर विक्टिम. एक वेळचं प्रामाणिक वागणं किंवा दान केल्यास तुम्ही दुसऱ्याच्या शंकेचा नायनाट करू शकता. उदाहरण, रॉकेफेलर उद्योगात अनेकांना वाटायचं तो दानशूर आहे, पण त्याचं सगळं नियोजन सत्तेवर लक्ष केंद्रित करून होतं. शिकवण, चतुराईने वेळेवर दिलेली प्रामाणिकता म्हणजे शत्रूची ढाल खाली पडवणं. सत्ता म्हणजे शुद्ध चतुराई. प्रामाणिकता वापरायची असते, दाखवायची नाही. लॉ 13, मदतीची विनंती करताना लोकांच्या स्वार्थावर लक्ष करा, करुणेवर नाही. When asking for help, appeal to people's self-interest. लोक मदत करतात तेव्हा त्यांच्या फायद्याची संधी असेल, करुणेमुळे नव्हे. उदाहरण, मकियावेली इटलीतल्या राजकारणात लोकांना मदतीसाठी तयार करत असे, पण त्यांच्याच फायद्यातून. शिकवण, समोरच्याच्या मनात प्रश्न उभा करा, वजा आणिक्स मला यामध्ये काय मिळणार. सहानुभूतीने नव्हे तर स्वार्थातूनच जास्त लोक जोडले जातात. लॉ 14, मित्रासारखे वागा, गुप्त शत्रूसारखं काम करा. पोज ॲज अ फ्रेंड, वर्क ॲज अ स्पाय. माहिती ही सत्ता आहे. ती मिळवण्यासाठी तुम्ही मित्रासारखे वागून शत्रूसारखी गोळा करा. उदाहरण, चीनच्या सणझूने आपल्या शत्रूंमध्ये हेर पाठवले. त्याने त्यांची प्रत्येक हालचाल आधीच ओळखली. शिकवण, तुम्हाला काय हवं आहे ते समजण्यासाठी समोरच्याचं बोलणं ऐका, त्याला विश्वासात घ्या. राजकारण असो वा व्यवसाय, माहिती आधी मिळवणारा नेहमी वरचढ ठरतो. लॉ 15, शत्रूला पूर्णपणे नष्ट करा. क्रश युअर एनिमी टोटली. अर्धवट नष्ट केलेला शत्रू परत उगम पावतो. जेव्हा तुम्ही सत्तेचा डाव खेळता तेव्हा शत्रूचं पुनरुत्थान होऊ देऊ नका. उदाहरण, रोमन साम्राज्य, त्यांनी कधीही अर्धवट युद्ध न जिंकता शत्रूंचा संपूर्ण सफाया केला. शिकवण, माफ करा पण विसरू नका. जर तो धोका असतो तर कायमचा हटवा. जर तुम्ही दयाळू वाटलात पण धोका जिवंत ठेवला तर तो तुमच्यावरच उलटेल. लॉ 16, आपल्या अनुपस्थितीत मूल्य वाढवा. यूज ॲब्सन्स टू इन्क्रीज रिस्पेक्ट अँड ऑनर. जे सतत समोर असतं त्याचं मोल कमी होतं, परंतु वेळोवेळी दूर राहणं लोकांच्या मनात तुमचं स्थान वाढवतं. उदाहरण, स्टीव्ह जॉब्स काही काळ ॲपल पासून दूर राहिला आणि जेव्हा परत आला त्याला देवासारखी प्रतिमा मिळाली. शिकवण, कधी कधी अनुपस्थित राहणं ही खरी रणनीती असते. सत्ता निर्माण होते जेव्हा लोक तुमची अनुपस्थिती जाणवतात. हे होते लॉ 9 ते 16, जिथे प्रत्येक नियम तुम्हाला अधिक धारदार, जागरूक आणि प्रभावशाली बनवत जातो. तुम्हाला या सगळ्यात कोणता नियम सर्वात उपयुक्त वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पुस्तक अजून वाचलेलं नसेल तर डिस्क्रिप्शन मधून लिंक वापरून नक्की खरेदी करा. द 48 लॉज ऑफ पॉवर. आणि हो, लॉ 17 ते 24 घेऊन येतोय लवकरच उदान मंत्रावर. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सत्तेच्या या अद्भुत प्रवासात आमच्यासोबत राहा. धन्यवाद.